शीतकालीन अधिवेशन के दौरान धनगर समाज और मराठा आरक्षण के मुद्दे पर हर पार्टी के कार्यकर्ता एवं नेता अपनी राय रख रहे हैं। इसी क्रम में सुनील भुसारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से इन्होंने भी अपनी भूमिका व्यक्त की है। मराठा, मुस्लिम आणि धनगर या सर्व विषयांच्या आरक्षणाच्या चर्चेमध्ये मी माझी भूमिका मांडली। ज्या समाजांना आरक्षण नाही त्यांच्यासाठी मागणी करणं रास्त आहे। मराठा समाजाला आरक्षण नाही, त्यांची मागणी रास्त आहे। ओबीसींच्या हक्कांना गदा न आणता हक्कांवर मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी रास्त आहे। मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी करताना आरक्षण नाही ती मागणी रास्त आहे। परंतु ज्या धनगर समाजाला NTC मध्ये भटक्या विमुक्त क प्रवर्गामध्ये 3.5% आरक्षण आहे, त्यांची पुन्हा नव्याने मागणी आहे की आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण द्या, ही मागणी चुकीची आहे आणि त्याला आमचा विरोध आहे। हे आज मी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं। कारण आदिवासी समाजामध्ये जे आरक्षण आहे ते 7.5% आहे आणि 7.5% आरक्षण हे 47 जमातींना आहे। आता 47 जमातींना 7.5% आरक्षण आणि एका जमातीला त्या ठिकाणी 3.5% आरक्षण हा फार मोठा विरोधाभास आहे। आणि म्हणून जेव्हा 1956 साली या महाराष्ट्र राज्याचं बॅकवर्ड कमिशन त्या ठिकाणी त्याचं बॅकवर्ड कमिशनने प्रस्ताव लागू केला, त्यावेळेला धनगर समाजाला ओबीसी मध्ये टाकलं होतं। 1976 साली नव्याने भटक्या विमुक्तांच्या क प्रवर्गामध्ये धनगर समाजाला दुसऱ्यांदा आरक्षण त्या ठिकाणी दिलं, सेकंड टाइम दुसऱ्यांदा, आणि 3.5% आरक्षण। 1986 साली त्या ठिकाणी यशवंत केंकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका केली होती, ती त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालयाने साफपणे फेटाळली की धनगर समाज हा कुठल्याही परिस्थितीमध्ये आदिवासी प्रवर्गामध्ये मोडू शकत नाही। असं असताना आपण ज्याला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये रेस जुडिकाटा म्हणतो की एखाद्या प्रकरणामध्ये जर एखादा न्याय झाला असेल तर पुन्हा त्याच ठिकाणी तो न्याय पुन्हा मागता येत नाही। असं असताना काही लोक राजकीय दबावापोटी या ठिकाणी सातत्याने जाणून बुजून आदिवासींच्या हक्कांवर गदा आणण्याचं काम करत आहेत, असा माझा त्या ठिकाणी सरकारला सवाल आहे आणि आरोप सुद्धा आहे। 27% जमाती या आदिवासी प्रवर्गामध्ये आहेत, त्यांचा विकास होणं अजून बाकी आहे। शासन पूर्ण बजेट सुद्धा देत नाही, 9.2च्या प्रमाणामध्ये 6% फक्त देतं। आणि असं असताना काही राजकीय पक्ष त्या ठिकाणी जाहीरपणे धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देण्याचा घाट घालतायत, याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि आम्ही ते होऊ देणार नाही। ही माझी भूमिका या निमित्ताने मी आज विधानसभेमध्ये मांडलेली आहे।